Hello friends, today we are going to see our second lesson on saying please. But before that, I request you, if you are new to my YouTube channel, please subscribe this channel and then there is a bell icon. Please click on the bell icon so that you can get the information of my further videos. मित्रांनो, आज आपण ऑन सेईंग प्लीज हा लेसन बघणार आहोत. पण तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे, की जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल, तर कृपया करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढे जे बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओंची सूचना तुम्हाला मिळत जाईल. आज आपण ऑन सेईंग प्लीज या लेसनमधील आईस ब्रेकर्समधील ॲक्टिव्हिटीज आपण बघणार आहोत. देअर आर 3 ॲक्टिव्हिटीज in icebreakers. First activity is list the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. List the words of courtesy म्हटलेलं आहे. वर्ड्स ऑफ courtesy म्हणजे सभ्यता दाखविणारे शब्द, सभ्यता किंवा शिष्टाचार दाखवणारे शब्द. In our social life or day to day life, we have to use the words of courtesy. We have to use the words of courtesy. Words of courtesy मध्ये सभ्यता दाखवणारे शब्द आपल्याला आपण समाजामध्ये वावरत असताना वापरावे लागतात. असे शब्द आपल्याला इथं लिहायचे. त्यातला एक शब्द आपल्याला सोडवून दिलेला आहे. तो म्हणजे थँक यू. इफ समवन हेल्प्स अस, वी से थँक यू टू हिम. म्हणजे एखाद्यानं जर आपल्याला मदत केली तर आपण त्याला थँक यू म्हणतो. दिस इज द वर्ड ऑफ कर्टसी. हा सभ्यता दाखवणारा शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत. त्या शब्दांची यादी आपल्याला इथं करायची आहे. जसं मी इथं लिहिलेलं आहे बघा, वेलकम. म्हणजे एखाद्यानं जर आपल्याला थँक यू म्हटलं तर आपण त्याच्या उत्तरादाखल काय म्हणतो? वेलकम म्हणतो किंवा ऑल्वेज वेलकम म्हणतो किंवा इट्स ओके म्हणतो और मेन्शन नॉट म्हणतो. दीज आर द वर्ड्स ऑफ कर्टसी. कॉमन कर्टसी. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला काही असे शब्द वापरावे लागतात जे आपल्या सभ्यतेचं दर्शन करतात. जसा अजून एक शब्द आहे, इफ वी मेक मिस्टेक्स वी से सॉरी. जर आपण एखादी चूक केली असेल तर आपण त्याच्यासाठी सॉरी असं संबोधतो. दिस इज द वर्ड ऑफ कर्टसी. देन इफ वी वांट टू रिक्वेस्ट फॉर समथिंग वी से प्लीज. देर आर अदर वर्ड्स ऑल्सो which we can use for courtesy. Don't mind, nice to meet you, it's my pleasure, sir, yes sir, or excuse me please. These are the words of courtesy we have to use these words in our day to day life, in our social life. They shows our manners and etiquettes. So we have to use these words. Then the second activity is listed below are a few character traits of people. Some are positive traits while others are not. Tick the ones you feel are desirable. Listed below are the few character traits of people. Character traits म्हणजे काय? The characteristic traits means characteristics म्हणजे वैशिष्ट्ये और क्वालिटीज ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी. मानवी व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स. काही पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत तर काही निगेटिव्ह ट्रेट्स आहेत. जसं पॉझिटिव्ह ट्रेट्स काय दाखवतात? गुड मॅनर्स दाखवतात, गुड बिहेवियर दाखवतात. आणि निगेटिव्ह ट्रेट्स काय दाखवतात? बॅड मॅनर्स, बॅड बिहेवियर दाखवतात. तर जे इफ द टिक द वन्स यू फील आर डिझायरेबल, की तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जी हवीशी वाटतात ती कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याला फक्त काय करायचं आहे? टिक मार्क करायचं आहे. आणि मग खाली दिलेले जे शब्द आहेत त्यामध्ये आपण बघायचं की कोणता शब्द आपल्याला योग्य, आपल्या पर्सनॅलिटीला योग्य वाटतो त्याला आपण टिक मार्क करायचा आहे.
जसा पहिला शब्द आता आपण बघूया तो म्हणजे कनायविंग. कनायविंग म्हणजे काय? तर संगनमत करणे म्हणजे कॉन्स्पायरसीच्या अर्थाने हा शब्द वापरला जातो. संगनमत करणे. कॉन्स्पायरसी म्हणजे कारस्थान कट करणे अशा अर्थानं संगनमत करणे. मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी का? नो. जे फक्त असावेत त्याला फक्त बरोबरची टिक मार्क करायची. बाकीचे कॉलम आपण रिकामेच सोडूया. आणि मग दुसरा शब्द आहे द अदर वर्ड इज इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह म्हणजे असंवेदनशील. द मॅन हू हॅज नो इमोशन्स, नो फीलिंग्ज, कसल्याही भावना नसलेला, भावना शून्य असा व्यक्ती म्हणजे असंवेदनशील, इनसेन्सिटिव्ह. मग ही क्वालिटी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असावी असं तुम्हाला वाटतं का? नो. आणि म्हणून आपण यालाही रिकामा कॉलम सोडूया. देन स्लाय. स्लाय मीन्स लबाड, लायर ज्याला आपण म्हणतो थोडक्यात, खोटारडा. आणि मग ही क्वालिटी आपल्याला असावी का? नो. देन द अदर वर्ड इज ह्युमरस. ह्युमरस मीन्स विनोदी. Then we can think that this quality is a good quality. This is humorous. The word shows good behavior. आणि म्हणून आपण याला काय करू शकतो? अशा पद्धतीने टिक मार्क करू शकतो. त्यानंतर नाईव. नाईव म्हणजे प्लेन, सिंपल, साधा सरळ व्यक्ती. मग आपल्यामध्ये ही क्वालिटी असावी अशी वाटते का? यस. आणि म्हणून आपण याला टिक मार्क करूया. त्यानंतर बेनव्हॉलेंट. बेनव्हॉलेंट मीन्स उदार, काइंड, दयाळू, परोपकारी, दुसऱ्यांवर उपकार करणारा, मदत करणारा. आणि मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी असं तुम्हाला वाटतं का? तर यस. म्हणून आपण याला टिक मार्क करूया. देन द अदर वर्ड इज ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह शोज टू अँग्री. ॲग्रेसिव्ह मीन्स अँग्री. ॲग्रेसिव्हचा अर्थ मुख्यतः होतो आक्रमक, पण अँग्री अशा अर्थानं वापरला जातो. रागाला जाणे, चिडणे. आणि मग अशी आक्रमकता आपल्याला हवी अशी वाटणार का? नो. आणि म्हणून आपल्याला हा कॉलम ही ब्लँक सोडायचा आहे. देन स्कीमिंग. स्कीमिंग म्हणजे कारस्थानी, कट कारस्थान करणारा. आणि मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी का? नो. देन द अदर वर्ड इज वाईज. वाईज मीन्स हुशार, शहाणा. अँड देन वी वॉन्ट दिस क्वालिटी, so we have to tick mark in this column. Then the other word is egoistic. Egoistic means अहंकारी, ज्याला इगो असतो, अहंकार असतो. आणि मग ही अहंकारी क्वालिटी आपल्यामध्ये असावी का? नो. आणि म्हणून पुन्हा तो कॉलम आपल्याला ब्लँक सोडायचा आहे. देन मॅन्युप्युलेटिव्ह. मॅन्युप्युलेटिव्ह मीन्स फेरफार करणारा, घोटाळा करणारा. आणि मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी का? नो. देन द अदर वर्ड इज रूड. रूड मीन्स उद्धट. आपण उद्धट असावं असं तुम्हाला वाटतं का? नो. अँड सो वी हॅव टू कीप द ब्लँक. देन द अदर वर्ड इज बोस्टफुल. बोस्टफुल म्हणजे एखाद्याला सवय असते गप्पा मारण्याची किंवा बडाया मारण्याची. बडाई मारणे म्हणजे आहे त्यापेक्षा वाढवून सांगणे. आणि मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी का बडाया मारण्याची? नो. Then the other word is humble. This is very important characteristic. Humble. We have to be humble. When we are living in social life, in our day-to-day life, we have to be humble. Humble means polite, नम्र, विनम्र. मग आपण नम्र असावं का? Yes, we want this quality. Then the other word is servile. Servile means slave, गुलाम. मग आपण गुलाम असावं का असं तुम्हाला वाटतं का? नो. आणि म्हणून तोही कॉलम रिकामा सोडायचा आहे. देन टेरिटोरियल. टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक. शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर प्रादेशिक. इतर अर्थ प्रादेशिक फक्त स्वतःपुरता विचार करणार म्हणजे संकुचित आपण घेऊ शकतो. मग आपल्याला वाटतं का की ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी? नो. आणि म्हणून वी हॅव टू कीप धिस कॉलम ब्लँक. देन पॅट्रोनायझिंग. पॅट्रोनायझिंगचाही अर्थ असाच होतो की वरचा दर्जा दाखविणार, म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवणारा. आणि मग ही क्वालिटी आपल्यामध्ये असावी का? नो. अँड द लास्ट वन इज जनरस. जनरस मीन्स उदार मनाचा,
नेहमी लोकांची मदत करणारा, दयाळू, काइंड, and we want this quality, and so we have to tick mark in this column. In this way we have to solve these activities. These words shows our good manners or bad manners. Then the third activity is etiquette and manners are very important for a person to live in the society. Read the following and put them in proper columns. Etiquette and manners are very important for a person to live in the society. We are living in social atmosphere, and in this atmosphere we have to use etiquettes and manners. These are very important. And then here are 6 sentences which shows our good or bad behavior, good or bad manners. And we have to write good manners or good behavioral sentences in appropriate column and the bad manners in inappropriate column. See the first sentence: to receive phone calls while you are in a lecture or class. See, you are in a lecture or you are in class and your phone rings. You take the phone and pick up the phone and started to speak. तुम्ही लेक्चरमध्ये आहात, क्लासमध्ये आहात, तुमचा फोन वाजतो, तुम्ही फोन उचलता आणि बोलायला सुरू करता लेक्चर चालू असताना. This shows your bad behavior. This shows your bad manners. And so we have to write this sentence in inappropriate column. The other one, to knock before you enter your principal's office. Before you enter your principal's office, you have to knock on the door. Principal's office not only, but any other office or any other house. Before you enter the house, enter the office, you have to knock on the door. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये तुम्ही एंट्री करण्या अगोदर दरवाजावर नॉक केलं पाहिजे. गुड ऑर बॅड बिहेवियर? गुड बिहेवियर. And so we have to write this sentence in appropriate column. See the third one, to thank the person who offers you tea or coffee. तुम्हाला एखाद्यानं जर टी किंवा चहा किंवा कॉफी ऑफर केली तर तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. गुड ऑर बॅड? गुड बिहेवियर. And so we have to write this sentence in appropriate column. Then the fourth one, to be polite and courteous to others. इतरांशी वागताना तुम्ही पोलाइटली वागलं पाहिजे, कर्ट्स म्हणजे वागलं पाहिजे. पोलाइट म्हणजे नम्रपणे वागलं पाहिजे, सभ्यतेने तुम्ही वागलं पाहिजे. This shows your good manners, and so you have to write this sentence in appropriate column. See the fifth one, to leave the classroom without the teacher's permission. विदाउट द टीचर्स परमिशन म्हणजे शिक्षकांची परवानगी न घेता तुम्ही क्लासरूम मधून बाहेर जाणे. टेल मी, दिस इज गुड बिहेवियर और बॅड बिहेवियर? बॅड बिहेवियर. इट शोज युअर बॅड मॅनर्स, अँड सो यू हॅव टू राईट दिस सेंटेन्स इन inappropriate column. And the last one, to occupy the seats reserved for ladies or physically challenged or elderly people on a bus or train. If you board on a bus or train, you can see there on some seats or on the side of some seats there are some words reserved for ladies. Reserved म्हणजे आरक्षित, आरक्षित म्हणजे राखीव. तुम्ही बसमध्ये चढलात किंवा ट्रेनमध्ये गेलेला आहात तर काही सीटच्या कडेला तिथं लिहिलेलं असतं बघा बाजूला की रिझर्व फॉर लेडीज म्हणजे स्त्रियांसाठी राखीव, और रिझर्व फॉर फिजिकली चॅलेंज्ड म्हणजेच हँडिकॅप्ड अपंगांसाठी राखीव, और एल्डरली पीपल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव. आणि असं लिहिलेल्या सीटवर तुम्ही ती सीट ऑक्युपाय करताय म्हणजे त्या सीटवर जाऊन बसताय. दिस इज गुड मॅनर और बॅड मॅनर?
This is very bad manners, and so we have to write this sentence in inappropriate column. In this way, we have to write these 6 sentences which are which are good manners. We have to write in appropriate column, and those sentences which shows bad manners, we have to write those sentences in inappropriate column. In this way, friends, we have seen the icebreaker activities. Thank you very much. Again, I request you, if you are new to my YouTube channel, please subscribe this channel and click on the bell icon. मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढे जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत जाईल. थँक यू व्हेरी मच.